आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रम सर्वांमध्ये स्वागत करीत आहे. प्रत्येक दिवस पहाटे हे देवाच्या वचन तुम्ही ऐकू शकता आणि देवाच्या आशीर्वादाने तुम्ही नवीन दिवस आरंभ करा. आता अजून जाऊया मत्ते 11:28 येशूने म्हटलं, मॅथ्यू 11:28, अहो कष्टी व 12 जण हो, तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन, विश्राम देईन, आराम देईन. कुठलाही कष्ट असू दे, भार असू दे, माझ्याकडे या. कारण येशू ख्रिस्ताने आमच्या सर्व भार, पापाचा भार असू दे, श्रापाचा भार असू दे, रोगांचा भार असू दे, सगळे येशू ख्रिस्ताने आपल्या अंगावर घेऊन तो वधस्तंभावर किल्लेला गेला आणि मारला गेला आणि नंतर गाडल्यानंतर जिवंत पोटला. आज पण जिवंत परमेश्वर आहे, त्याच्याकडे येऊन पहा. एक वचन पाहूया, मार्क त्याच्या 10 अध्याय 47 वचनामध्ये. इथे एक अंधला भिकारी, त्याचं नाव बर्दिमे आहे, तो आरडू लागला, हो येशू दाऊदाचा पुत्र, माझ्या मदत करा, माझ्यावर तरस करा, माझ्यावर दया करा, असं ओरडू लागला. पण लोक म्हणायला रे, हे गबस, तो अंधला भिकारी आहे, तुझा शब्द त्याला पोचणार नाही. पण तो आणखीन जास्त ओरडू लागला, येशू माझ्यावर दया कर, दया कर, दया कर. इतक्यात येशूच्या कानामध्ये याचा आवाज पडलं. येशू थांबले आणि म्हटलं, त्याला माझ्याकडे घेऊन या. आणि आत्ता लोक म्हणू लागले, अरे उठ, तुला येशू बोलावं लागला. आणि तो आपला अंगवस्त्र फेकून येशूकडे धावत आला आणि येशूने त्याला विचारलं, तुला काय हवे? त्याने म्हटलं, येशू प्रभू, माझे डोळे दिसायला पाहिजे, मला सगळ्यासारखं माझं डोळं पाहायचं आहे, तुला मी पाहायचं आहे. येशूने म्हटलं, अरे तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं, जा. इतक्यात ते डोळे उघडले आणि ते देवाचा गौरव करत करत येशूच्या मागे मागे गेला. बघा, एक आरोळी त्यांनी मारली, येशू माझ्यावर दया कर. आज तुम्ही पण म्हणा, कुठला रोग असू दे, कुठला कष्ट असू दे, कुठला भार असू दे, येशू माझ्यावर दया कर, असं म्हणणार का तुम्ही? तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो. आमच्या प्रिय देवबापा, धन्यवाद प्रभू. येशू ख्रिस्त आमच्यासाठी जगामध्ये येऊन आमच्या सर्व भार आपल्या अंगावर घेऊन बरेचसमोर किळलेला गेला, गाडीला गेला, पण तिचं जिवंत उठला. आत्मा जिवंत परमेश्वर आहे. आज पण जे काय भार आहे, जे कष्ट आहे, तुझ्याकडे आलेलं आहे प्रभू. येशू माझ्यावर दया कर, माझे सर्व बोज काढून टाक प्रभू. मला आराम दे म्हणणारा प्रत्येकाला स्पर्श कर, जीवनातला सर्व बोज काढून टाक प्रभू. त्यांना आराम आता भेटू दे येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी आपण पुन्हा पाहूया. आमेन.